ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेतील 63व्या व्याख्यानामध्ये मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण काय चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करूया आणि अतिशय महत्त्वपूर्ण आपण जी चर्चा केली होती ठाकूरांच्या मनाला घेऊन आणि विशेषकर वात्सल्य आणि मधुरभाव याचं चिंतन आपण करत आहोत। आणि ठाकूरांना वैष्णव मताच्या प्रमाणे साधना करण्यास कोणी प्रवृत्त केलं तर भैरवी ब्राह्मणी आणि ते स्वतः त्यांचे इष्ट हे रघुवीर होते। त्याच्यानंतर वात्सल्य आणि मधुरभावाच्या साधनेपूर्वी ठाकूरांच्या ठाई स्त्रीभाव हा उपजत होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मधुरभाव आणि वात्सल्य भावाकरता स्त्रीभाव हृदयात नसल्याशिवाय ते शक्य नाही आहे। त्याच्यानंतर ठाकूरांची मनाची जडणघडण कशा प्रकारची होती ते बघितलं। त्याच्यानंतर ठाकूरांमध्ये संस्कार हे किती पुसट किंवा किती क्षीण होते। संस्कारशिवाय शरीर टिकणार नाही, पण जे संस्कार होते अत्यंत क्षीण होते। त्याच्यानंतर साधनेस प्रवृत्त होण्याच्या आधी ठाकूरांच्या मनाची स्थिती म्हणजे कोणते कोणते गुणांनी ते विभूषित होते, त्यांची ती अचाट स्मृतिशक्ती, श्रुतिधरत्व आणि त्यांची ती विनम्रता, हे सगळी चर्चा आपण केली होती। आणि साधना सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये काय काय बदल घडून आणला हे 6-7 मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते आणि याची आपण सखोल चर्चा आत्तापर्यंत केली। आज थोडं पुढे जाऊया आणि आज म्हणजे जे मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणार की भगवान श्रीरामकृष्णांची आणि रामायती साधूंची भेट। 1861 साली राणी रासमणी यांनी आपला ध्येय ठेवला आणि त्यांनी ध्येय ठेवल्यानंतर सगळी सत्ता मथुरबाबूंच्या हातात आली आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या तंत्र साधनेकरता आवश्यक लागणारी सर्व प्रकारची व्यवस्था हे सगळे मथुरबाबूंनी त्याचा तो खर्च वहन केला आणि विशेष करून भैरवी ब्राह्मणी आल्यात आणि
1861 पासून 1864 पर्यंत ही तंत्रसाधना त्यांनी पूर्ण केली. याचं आपण सखोल अध्ययन मागच्या काही वर्गात केलं होतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा की हे रामायती साधू ज्यांना की भगवान श्रीरामकृष्ण जटाधारी म्हणायचे. आता जटाधारी हे काही त्यांचं नाव आहे बरं. आता ठाकूरांची ती पद्धतच होती की भैरवी ब्राह्मणी त्यांच्या गुरु होत्या तशा, पण तिला ते नेहमी का तर भैरवी किंवा बामणी किंवा ब्राह्मणी अशा शब्दांनी उल्लेख करायचे. तोतापुरींना तर तोता किंवा जो दुसरा काही म्हणायचे आपण सांगू शकत नाही, ते ठाकूरांच्या मुखात शोभा द्यायचं. असो, तर हे जटाधारी म्हणजे वैष्णव संप्रदायाचे जे साधू असतात उत्तर भारतामध्ये ते म्हणजे जटाजूटधारी असतात आणि ते कधी पण केश वपन करत नसतात, म्हणून त्यांचे ते सगळं मोठ्या जटा झालेल्या असतात. म्हणून या रामायती साधूंचे सुद्धा मोठ्या जटा होत्या, म्हणून भगवान श्रीरामकृष्ण त्यांना जटाधारी म्हणायचे. त्यांचं वास्तविक नाव याचं खूप प्रयत्न केलं सारदानजी महाराजांनी, पण कुठेच ते सापडलं नाही, म्हणून ते जटाधारी तसंच जटाधारीच राहिलं. असो, तर 1861 साली म्हणजे राणी रासमणींनी जेव्हा देह ठेवला, त्याच्या म्हणजे राणी रासमणी हयातीत असताना सुद्धा त्यांनी अशी भरपूर व्यवस्था केली होती दक्षिणेश्वरी की जे कोणी साधू भक्त येतील त्यांची, विशेष करून साधूंची राहण्याची आणि त्यांची जेवणाची सोय भक्कम करून त्यांनी ठेवलेली होती. आणि ती व्यवस्था मथुर बाबूंनी अजून वृद्धिंगतच केली. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काटछाट तर त्यांनी केलीच नाही, पण त्यांनी खूप म्हणजे या सेवेला त्याचं महत्त्व समजून त्याला वृद्धिंगतच केली. आणि त्या सेवेमध्ये त्यांनी अशी म्हणजे वाढवली कशाला, तर त्याचं कारण सांगतात लीला प्रसंगकार ऋषी प्रवर शारदानंदजी महाराज की भगवान श्रीरामकृष्णांच्या शिकवणीमुळे मथुर बाबूंना एक गोष्टीवरती प्रचंड विश्वास होता की साधू म्हणजे ईश्वराची प्रतिकृती. साक्षात जर मी साधूंची सेवा, ईश्वराची सेवा कसं करू शकत नाही, तर साधूंच्या सेवेच्या माध्यमातून ती ईश्वराची सेवाच घडणार, असा एक त्यांचं ठाम मत होतं. आणि आता आपण बघतो बंधू भगिनींनो की मथुरा बाबू हे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातलं एक फार आगळवेगळं कॅरेक्टरच आहे. म्हणजे एका बाजूला बघतो तर त्यांच्यामध्ये बऱ्याच काही वाईट सवयी बिलकुल आढळून येतात आणि त्या गोष्टीला घेऊन भगवान श्रीरामकृष्ण त्यांचे कान उघाडीसुद्धा करतात वेळोवेळी. आणि वेळोवेळी जर त्यांच्या घरी काही सांगायचं असेल तर ते घरी त्यांनी सांगायला सुद्धा म्हणजे मागे हटले नाही भगवान श्रीरामकृष्ण. आणि एका बाजूला त्यांच्या जीवनामध्ये ठाकूरांप्रती असीम श्रद्धाभक्ती हे पण दिसती आहे. ते आपल्या व्यवसायामध्ये अत्यंत कुशल आणि रिसोर्सफुल ज्याला म्हणतो असे सुद्धा होते. त्यांची आध्यात्मिक प्रगती आता म्हणायची की कसं माहीत नाही, पण भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांनाच काली आणि शिवाजी रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि यांच्याचबद्दल असं सुद्धा सांगितलेलं आहे भगवान श्रीरामकृष्णांनी, म्हणजे जेव्हा मथुरबाबूंचा देह गेला आणि हे सगळे त्यागी शिष्य त्यांच्याकडे येऊ लागले, तर एका दिवशी विचारलं एका त्यागी शिष्याने की मथुरबाबूंचं काय झालं असेल, तर ठाकूर स्पष्ट सांगतात की तो कुठेतरी राजा म्हणून जन्माला आला असेल, कारण की त्याच्या वासना अजून पूर्ण झालेल्या नव्हत्या. तर माझा म्हणण्याचा अर्थ काय की एका बाजू म्हणजे एक चारी बाजूनं टोक दिसतात ते आपल्याला मथुरबाबूंच्या चारित्र्यामध्ये. सगळ्या प्रकारचं एक कॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये दिसून येतं आहे. आणि आता बघा की फक्त ठाकूरांनी सांगितलं, ही शिकवण होती की साधू म्हणजे ईश्वराचे प्रतिरूप असतात, तर त्याला किती गांभीर्याने घेऊन त्यांनी ती साधू सेवा तिथे दक्षिणेश्वरी ती सतत त्यांची ती चालूच होती आणि त्याला वाढवलं, त्याला कमी तर केलंच नाही. आणि म्हणूनच दक्षिणेश्वरमध्ये त्या तीर्थस्थानामध्ये अजूनही देवसेवा, भक्तसेवा आणि साधुसेवा अविरत हे महायज्ञ आजसुद्धा तसंच चालू आहे. आता हे तंत्रसाधना झाल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांच्या मनामध्ये काही विशेष साधुसेवा करण्याची त्यांची मनामध्ये एक इच्छा प्रकट झाली. आणि त्या प्रकारे त्यांनी मथुरबाबूंना सांगितलं की साधूंना जे जीवन रक्षणार्थ, शरीर रक्षणार्थ जे काही कपडे लागतात
कमंडलू लागतो आणि ब्लँकेट कांबळी वगैरे लागतात, तू याची व्यवस्था कर. मागे पुढे काहीही न बघता लागलीच मथुरबाबूंनी या सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली आणि दक्षिणेश्वरी अनेक खोल्या होत्या. एका खोलीमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित सजवून ठेवल्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिला की जसं ठाकूर म्हणतील त्यांच्या आदेशाप्रमाणे तुम्ही या सगळ्या गोष्टींचं वितरण साधूंमध्ये करायचं. तर अशा प्रकारे जसे जसे दिवस पुढे जात गेले आणि अशा ठिकाणी फक्त काही एका विशिष्ट संप्रदायाचे साधू येतात, म्हणजे शाक्त संप्रदायाचे साधू येतात असं तिथे नव्हतं. कारण की तिथे शिवाचं मंदिर पण होतं, तिथे राधाकांतचं मंदिरसुद्धा होतं. तर वैष्णव साधू, शाक्त साधू, तंत्राला मानणारे साधू, सगळ्या प्रकारचे साधू यायचे आणि प्रत्येकाची तिथे राहायची खायची सोय आणि विशेष करून साधन भजन करण्याकरता ते स्थान अतिशय अनुकूल होतं. आता तिथे फार म्हणजे अशी आपल्याला गर्दी किंवा असं गोंगाट ऐकू येतो, पण त्यावेळेस ते स्थान अत्यंत निर्जन होतं आणि साधूंका विशेष करून तिथे स्नानाची सोय होती आणि खाण्याची सोय होती. त्यामुळे तिथे जे साधू उत्तर भारतातून यायचे किंवा पश्चिम भारतातून यायचे गंगासागरला जाण्याकरता आणि तेव्हा फक्त साधन पायीच ते जात असे, तर तिथे 2-4 दिवस राहून त्यांची ती सेवा ग्रहण करून आणि त्या सगळ्या संचालकांना मनपूर्वक आशीर्वाद देऊन ते पुढे जात असत. आणि मग जाताना काहीतरी सणाचा सन्मान झाला पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी काही वस्त्र, कांबळी, कमंडलू वगैरे त्या साधूंना देण्यात येत असे. आणि याच्याकडे विशेष करून ठाकूरांनी 1863 आणि 64 या दरम्यान त्यांनी स्वतः जातीने खूप लक्ष घातलं. आता या विशिष्ट कालावधीचं काय महत्त्व आहे त्यात मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तसं काही त्यांनी तिथे उल्लेख केलेला नाही आहे. असो, पण याच म्हणजे 1863 आणि 64च्या या कालावधीमध्येच जी एक विशेष घटना घडली म्हणजे तंत्र साधना भगवान श्रीरामकृष्णांची पूर्ण झालेली आहे. भैरवी ब्राह्मणी सुद्धा तिथेच आहेत, ते अजून गेलेल्या नाही आहेत. आणि त्या कालावधीमध्ये हे जटाधारी साधू तिथे येतात. जटाधारी म्हणजे आपण आत्ताच चर्चा केली रामायती साधू हे होते आणि ते आले आणि त्यांचं वैशिष्ट्य काय तर त्यांच्याजवळ एक छोटीशी रामलाला किंवा रामलला किंवा रामलल्ला असं काही म्हटलं तरी चालेल. हे लल्ला याचा अर्थ काय असतो तर उत्तर भारतमध्ये छोट्या छोट्या मुलांना जे 2-3 वर्षाचे असतात, 1-2 वर्षाचे असतात, त्यांना लल्ला किंवा लल्ली, अनेक लोक राधा मातेला सुद्धा लल्लीच म्हणतात त्या भागातले लोक. तर त्यांच्याकडे ती रामललाची एक छोटीशी मूर्ती होती आणि त्या रामायती साधूंचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या त्या तीव्र साधनेमुळे त्यांच्या ज्याला म्हणतो की दीर्घकाळ त्यांनी ती छोट्याशा रामललाची सेवा करून त्यांचं मन भावराज्यात आरूढ झालं होतं. इतकंच नव्हे तर त्यांचं मन भावराज्यात आरूढ झालं होतं आणि त्यांना अशी अंतर्मुखता प्राप्त झाली होती की त्याच्यामुळे ती छोटीशी रामललाची मूर्ती बिलकुल जिवंत होऊन त्यांच्याबरोबर ती वास करत असे. सुरुवातीला ते छोटीशी रामललाची मूर्ती कदाचित तिच्यामध्ये चैतन्य यांना दिसे काहीच छोट्याशा कालावधीकरता, काही मिनिटाकरता किंवा काही घटकांकरता, पण जशी जशी त्या रामायती साधूंची साधना त्याच्यामध्ये तीव्रता वाढली, त्यांचा तो भाव घनीभूत झाला, तसं तसं त्या रामललाची मूर्ती त्याच्यामध्ये तो चैतन्य त्यांना पूर्ण दिवसामध्ये खूप जास्त आणि जास्त त्याच्यात म्हणजे अनुभवात येऊ लागलं. म्हणजे इथपर्यंत की काही काळानंतर जसं आपल्याबरोबर एक लहान मूल राहतं 1-1.5-2 वर्षाचं, तसं ते रामलला त्या रामायती साधूबरोबर सतत निवास करू लागलं. म्हणजे बिलकुल जसं म्हणतो की जसं एखादं लहान मूल आपल्या आईच्या मागे सतत फिरत असतं, काहीतरी हट्ट करतं, काहीतरी खोड्या करत असतं,
आईचं ऐकत नाही, आपल्या मनाचंच करत असतं. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या रामललामध्ये आणि त्या रामायती साधूमध्ये बिलकुल स्पष्टपणे दिसून येत होत्या. आता मजा कशी आहे की कधी पण या रामायती साधूंनी, या जटाधारींनी त्यांना अशा प्रकारचे दर्शन घडत आहे असं कोणालाही सांगितलं नाही. पण लोकांना हे मात्र कळत होतं की अत्यंत निष्ठेने त्या रामललाच्या मूर्तीची ते सेवा करत आहे, त्याला आंघोळ घालत आहे, अंग पुसून देत आहेत, त्यांच्याकरता काहीतरी भोग शिजवत आहे, हे सगळं त्यांना दिसायचं. पण तो रामलला खेळत आहे, त्यांच्या अंगावर चढलेला आहे वगैरे, असं सामान्य लोकांना ते बिलकुल तसं दिसायचं नाही. पण या सगळ्या अनुभूती त्या जटाधारी साधूंना सतत आणि 24 तास होऊ लागल्या होत्या. आणि त्या रामललाच्या कृपेने ज्यांना हे असं भावघन मूर्ती दिसायची आणि नेहमी करताच दिसायची, तर एकाच ठिकाणी का राहायचं, म्हणूनच ते छोट्याशा त्या रामललाला घेऊन तीर्थयात्रेवरती निघाले होते आणि फिरता फिरता दक्षिणेश्वरी आले होते. आता दक्षिणेश्वरी आल्यावर इथे बाकी सगळ्या लोकांना फक्त ती रामललाची मूर्ती दिसतीये, पण जशीच त्या साधूंवरती भगवान श्रीरामकृष्णांची दृष्टी पडली तर काय घडलं. आपले ठाकूर होते भावराज्याचे बेजोड बादशाह, आणि हे काय प्रकार घडतोय त्यांना, म्हणजे त्यांच्या त्या तीक्ष्ण दृष्टीने सगळं काही भेदून काही सेकंदातच त्यांना बिलकुल लक्षात आलं की या साधूची काय उन्नती झालेली आहे. आणि तो जो रामलला नुसतं सामान्य लोकांना दिसत आहे की एक मूर्ती, पण ते छोटंसं ते रामलला काय खोड्या करत आहे आणि यांची काय ती दिव्य लीला सुरू आहे, हे भगवान श्रीरामकृष्णांना बिलकुल पहिल्या दिवशीच त्यांची त्या भेदक दृष्टीने सगळ्या प्रकारचे ते आवरण भेदून त्यांना स्पष्ट दिसू लागलं. हे सगळं काय सुरू आहे. आणि हे बघितल्यानंतर सुरुवातीला तर जटाधारींना काही समजलं नाही, पण भगवान श्रीरामकृष्णांची त्या साधूंवरती इतकी श्रद्धा बसली, इतकं त्यांना म्हणजे भक्ती वाढली त्या साधूंप्रती की आता हे आपल्या जीवनात सुद्धा होतं की एखाद्यावरती आपली काही प्रेम जळलं तर त्याला काहीतरी द्यावंसं वाटतं, त्याच्याशी जास्त बोलावंसं वाटतं. आणि त्यातून हे बिलकुल ज्याला म्हणतो की समविचारी एका अर्थाने, तर त्या ललाच्या सेवेकरता दक्षिणेश्वरच्या त्या मंदिरातून कुठून शिधा मिळेल, कुठून काय कपडे मिळतील, तुम्हाला अजून काही पाहिजे का, ही सगळी सोय भगवान श्रीरामकृष्ण स्वतः करू लागले. आणि तेवढ्यातच इतर म्हणजे हे जे होते रामायती साधूंना, त्यांनाही हे लक्षात आलं की जे दिव्य भावघन रामललाची मूर्तीचे दिव्य दर्शन त्यांना होत असतात, तेच दर्शन यांना सुद्धा होत आहे. हे का समजू लागलं, कारण की ठाकूर आपलं सर्व काही विसरून जवळपास ते लीला प्रसंगकार लिहितात की दिवसातून 12-12, 16-16 तास, 18-18 तास सतत त्या रामायती साधूबरोबर राहत असे आणि त्या रामललाच्या सगळ्या खोड्या आणि तो सगळा आनंद बघत असे. आणि काही केल्या जर त्यांना म्हटलं की आता तुम्हाला काही इतर काही कार्य असेल किंवा कोणी भेटायला आलं असेल, तर ठाकूर मुळीच जायचे नाही. आणि त्यांना ते लक्षात आलं रामायती साधूंना की जे काही दिव्य भावघन मूर्ती रामललाची, त्याचे दर्शन यांना होत आहे रामायती साधूंना, तेच यांना सुद्धा होत आहे. आणि हे लक्षात आल्यावर त्या दोघांमध्ये खूपच आपसामध्ये एक स्नेह निर्माण झाला. आणि त्याला म्हणायचं की दोघांमध्ये अनेक गोष्टींवरती, आध्यात्मिक बाबींवरती खूप चर्चा होऊ लागली. त्या गोष्टी नेमका काय काय होत होत्या किंवा त्याने ते दर्शन कसे होत होते याची खूप सुंदर वर्णना लीला प्रसंगकारने केली आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी त्याचं ज्याला म्हणतो ना की एक पिक्चरेस्क वर्णन, बिलकुल ज्याला म्हणतो की हुबेहू, इतकं जबरदस्त आहे की मी आज ते जसंच्या तसं वाचणार आहे. जवळपास 1.5 पानी ते वर्णन आहे. आणि त्या रामललाच्या सगळ्या खोड्या खूपच म्हणजे स्पृहणीय आहे. पण ते वाचण्याच्या आधी एक महत्त्वाचा एक मुद्दा जो मी आपल्या पुढे मांडू इच्छितो,
आणि तो की याची थोडी चर्चा आपण आधी केलेली आहे की भगवान श्रीरामकृष्णांमध्ये जर स्त्री भावाचा आविर्भाव झाला नसता तर त्यांना हे वात्सल्य भाव आणि मधुभावाची साधना करणं हे अशक्य झालं असतं. आणि त्यांची तंत्र साधना म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा एखाद्या काहीतरी विशिष्ट गोष्टी घडायची असतात तेव्हा सगळ्या गोष्टी कशा ते दैवीय एक प्लान असतो, तो डिव्हाइन प्लान ज्याला म्हणतो, त्यातून सगळ्या गोष्टी घडून येतात. पहा 61मध्ये राणी रासमणीचं निधन, सगळी सत्ता मथुराबाबांच्या हातात येणे, त्याच्यानंतर जसं काही बिलकुल ठरलेलं आहे. नाटकमध्ये बघतो ना आपण की कोणाचा प्रवेश कधी होणार. राणी रासमणी निघून गेलेल्या आहेत, मथुरबाबूंचा त्यात प्रवेश झालेला आहे आणि तेव्हाच बिलकुल भैरवी ब्राह्मणी येतात. आता भैरवी ब्राह्मणींची ही तंत्रसाधना पूर्ण झाली आणि याच्या संपल्यानंतरच ठाकूरांना स्त्री भावाचा बिलकुल जो आधीपासून त्यांच्यामध्ये होता पण त्याचा उद्रेक केव्हा होतोय? त्याचा उद्रेक होतोय जेव्हा ही यांची हे संपली, काय म्हणतात त्याला, तंत्रसाधना संपली, त्याच्यानंतरच तो उद्रेक होत आहे. आणि त्या उद्रेकमध्ये ते काय करत आहेत? स्त्री भावाचा जो उद्रेक होत आहे त्याच्यामध्ये ते काय करत आहेत तर सतत त्यांच्या मनामध्ये एक भाव घेऊन ते राहत असे की मी जगन्मातेची एक सखी आहे, मी जगन्मातेची एक बहीण आहे. आणि या भावनेने ते सतत दिवसभर स्त्री वेशातच राहत असे. त्यांचे ते सगळे हावभाव, चालणं बोलणं जसं म्हणजे शरीर पुरुष शरीर आहे पण स्त्री शरीर घेऊन ते सगळं त्यांच्या मनाचे भाव तसे आहेत. म्हणून स्त्री वेशात ते वावरत आहे. आणि हे सगळं का घडत आहे? कारण की त्यांच्याकडून जगन्मातेला वात्सल्य भावाची साधना करून घ्यायची आहे. आणि जसं माता भगिनींना माला गुंफणं हे फार आवडतं, तर तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आधी पण करायचे पण त्याच्यामध्ये तो स्त्रियोचित भाव स्पष्ट दिसून यायचा की ते फुलं तोडून आणतात आणि जगन्मातेकरता फुलांची माळा तयार करणे. एवढंच नव्हे तर मथुरबाबूंना सांगून नवनवीन वस्त्र आणणे आणि जगन्मातेला सजवणे, नवनवीन दागिने करता मागणी करणे. ठाकूरांनी कधी स्वतः करता एक छदाम नाही मागितलं पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ते मागायचे मथुरबाबूंकडनं आणि जगन्मातेला सजवायचे. आणि एवढंच नव्हे तर काहीतरी भजनं गाऊन जगन्माते पुढे नाचून आणि जगन्मातेचं मनोरंजन करायचे. म्हणण्याचा अर्थ काय की ह्या सगळा हा जो स्त्रियोचित भाव जेव्हा तो एक शिगेवरती आला तेव्हाच बरोबर रामायती साधूंचं तिथे आगमन होतं, जटाधारींचं आगमन होतं. आणि त्याच काळामध्ये जेव्हा जटाधारींचं आगमन होतं जसं एक आईला आपल्या लहान बाळाप्रती एक जबरदस्त ज्याला म्हणतो की शब्दात व्यक्त न करणारं आकर्षण असतं. आणि जसंच म्हणजे त्या स्थितीमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी त्या रामायती साधूला बघितलं, त्या रामायती साधूंची ती श्रद्धा भक्ती त्या रामललाप्रती बघितली तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक जबरदस्त ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्या वात्सल्य भावामुळे ते सतत तासन तास कुठे दिवस उगवतोय आणि कुठे दिवस मावळतोय याचं काही त्यांना भान राहायचं नाही. आणि सतत ते रामललाबरोबर ते खेळायचे किंवा त्या रामायती साधूंबरोबर ते चर्चा करायचे. आणि चर्चा करत असताना इकडे त्या रामललाच्या सगळ्या खोड्या सुरू आहेत. हे सगळं सांगण्याचं मागचं उद्दिष्ट काय बंधू भगिनींनो की पहा जणू काही हे पूर्ण एक ज्याला म्हणतो की ठरवून सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. याच्यानंतर हे, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर कोण येणार, कोण जाणार, हे सगळं व्यवस्थित बिलकुल ठरलेलं आहे. आणि त्या वेळेस जी गोष्टी किंवा जे गुरु आवश्यक आहेत त्यांचा बरोबर तिथे आगमन होत आहे, याच्या आधी नाही. असो एक लीला प्रसंगकार इथे फार सुंदर प्रश्न निर्माण करतात की वात्सल्य भावाची साधना करत असताना भैरवींनी ज्यांनी त्यांच्याकडनं तंत्रसाधना करून घेतली होती त्याच्यावरती काही आक्षेप घेतला का तर मुळीच नाही. का? कारण की जे आपल्या
वैष्णव तंत्रामध्ये 5 भाव ज्यांची चर्चा केलेली आहे आपण आत्तापर्यंत, त्या 5 भावांपैकी मधुर आणि वात्सल्य हे तंत्र साधनेचाच एक भाग असल्यामुळे, वैष्णव तंत्राचा एक भाग असल्यामुळे त्यांनी त्याच्यावरती काहीही आक्षेप घेतला नाही. पण याच्यानंतर जेव्हा तोतापुरी येतील आणि ते त्यांना वेदांत साधना करण्याकरता प्रवृत्त करतील, तिथे मात्र भैरवी ब्राह्मणींनी तो आक्षेप घेतला होता. तो पुढचा भाग आहे, तो पण कधी नंतर घेऊया. पण त्याच्या आधी एक हे जे काय म्हणतात त्याला जटाधारी त्यांची आणि भगवान श्रीरामकृष्णांची ही जी एक जबरदस्त त्यांची आपसामध्ये एक मैत्री किंवा एक आदरपूर्वक एक प्रीती निर्माण झाली होती, ती मात्र फारच ज्याला म्हणते की जबरदस्त होती. आणि त्याला कारण होते रामलला. आणि आता गंमत बघा की या दोघांना तो रामलला सगळ्या खोड्या करतोय हे स्पष्ट दिसतंय, पण बाकी इतरांना फक्त एवढं दिसतंय की हे रामललाची मूर्ती घेऊन नुसते दोघंही बसलेले आहेत आणि काहीतरी चर्चा करत आहेत. बाकी इतरांना त्यातलं काहीही दिसत नाहीये. असो, एक प्रश्न छोटासा अजून घेऊन मग आपण ते आज वाचणार आहोत. रामललांच्या सगळ्या त्या खोड्या आणि तो वात्सल्य भाव भगवान श्रीरामकृष्णांचा. लौकिक जीवनामध्ये जर एखादा पुरुष स्त्रियोचित भाव घेऊन जर जगतो, तर तो निंदेचा आणि उपहासाचा पात्र होत असतो. मग आपण श्रीरामकृष्णाचं इतकं कौतुक का करतोय? लौकिक जीवनामध्ये बघतो की आपण समजा एखादा पुरुषसारखा पुरुष आहे आणि म्हणतो पण, अरे काय तो मुलासारखा एक मुलगा आहे, आणि त्या मुलामध्ये जर स्त्रियोचित भाव असतील, स्वामी विवेकानंदांनी ते याच्यावरती भयानक ताशेरे ओढलेत. भयानक म्हणजे भयानक. एका ठिकाणी ते म्हणतात की भारतामध्ये काय ढोल नगाडे तर वाजत नाही का? कुठे तो महाभारतातला अर्जुन? त्याची आम्हाला आवश्यकता आहे. पण मग एका बाजूला एक गोष्ट आणि दुसऱ्या बाजूला भगवान श्रीरामकृष्णांचं जे त्यांचे म्हणजे त्या स्त्रियोचित भावाचं इतकं कौतुक, त्याचे जर चिंतन केलं तर 2 गोष्टी आपल्या समोर येतात की पहा, भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय पुरुष होते. स्वामी विवेकानंदांनी हे अनेक वेळा सांगितलं आहे की भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय होते आणि ते परिपूर्ण होते. आणि परिपूर्ण असल्याने प्रत्येक भावातून त्याच ईश्वराकडे जाता येतं, हे त्यांना या समाजाला, या पूर्ण जगाला दाखवायचं होतं, त्यांच्यापुढे मांडायचं होतं. म्हणून त्या शरीरामध्ये पुरुष भाव पण होता आणि स्त्रियोचित भाव सुद्धा होता. आणि त्यांच्यामध्ये, त्या पुरुष शरीरामध्ये स्त्रियोचित भाव असून सुद्धा आपण त्याचं कौतुक करतो. मला वाटतं मागच्याच वर्गामध्ये आपण चर्चा करत असताना बघितलं होतं की त्यांचे जे पुरुषोचित जे भाव होते ते कसे होते, तर ते सिंहाप्रमाणे निर्भय होते. सिंहाप्रमाणे निर्भय म्हणजे मागच्या वेळेस चर्चा केली, त्याने काही युद्ध लढले नाही, पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये ईश्वरप्राप्ती करता ज्या ज्या गोष्टी सोडायच्या एकदा, त्या नेहमी करता सोडल्या. हा त्यांचा सिंहाप्रमाणे विक्रम होता. त्याच्यानंतर विक्रमशाली म्हणजे काय? प्रलोभनं अनेक आलेत. कोणी म्हणतं जमीन देतो, कोणी म्हणतो मी 10,000 देतो. पण प्रत्येक प्रलोभनाला असं बिलकुल आपण एखादी माशी झटकावी तसं झटकून टाकलं. हे त्यांचं विक्रमशालीत्व आहे. पुढे की ते सर्व गोष्टीचे कारण हा टिपिकल पुरुषोचित स्वभाव आहे बरं, की प्रत्येक गोष्टीचं कारण शोधणार आहे. की ज्या जगामध्ये जे काही घडत आहे, म्हणजे अर्थातच ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने आपण सुद्धा कारण शोधतो, पण आपल्या काहीतरी भलत्याच गोष्टी असतात. पण ईश्वरप्राप्तीच्या त्या मार्गावरती जर काही समस्या आली तर त्याचे कारण मुळाशी जाऊन शोधायचे. हे एकदम टिपिकल पुरुषोचित वृत्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 4थं पहा, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भाव लीला प्रसंगकाराने इतका म्हणजे त्याला शब्द नाही आहे. खंबीरपणा, भगवान श्रीरामकृष्णांचा खंबीरपणा, की एकदा ठरवलं की मी ईश्वरप्राप्ती करून राहणार
तर त्याच्यापासून ते थोडेही टसमस नाही झाले. ही सुद्धा एक टिपिकल पुरुषोचित वृत्ती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबर त्यांच्यामध्ये स्त्रियोचित भाव सुद्धा होता. म्हणून साधारण लौकिक अर्थाने एखाद्या पुरुषामध्ये स्त्रियोचित भाव दिसले तर त्याचं आपण निषेध करतो, त्याला म्हणजे त्याचा उपहास करतो, निंदा करतो. पण भगवान श्रीरामकृष्णांचं जे स्त्री सुलभत्व होतं ते ईश्वर केंद्रित होतं. त्याच्यामध्ये एक जबरदस्त पावित्र्य होतं. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेकडपणा नव्हता, कोणत्या प्रकारचा बनावटीपणा नव्हता. म्हणून भगवान श्रीरामकृष्णांचा स्त्रियोचित भाव सुद्धा स्तुत्य आहे. आणि त्यातून आपल्याला काय मिळालं तर आपल्याला मिळालं की वात्सल्य भाव आणि मधुर भावानी सुद्धा ईश्वर प्राप्त केल्या जातं. तर हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लौकिक जगामध्ये पुरुषामध्ये आपण कधी पण स्त्रियोचित भाव बघितले तर त्याचा उपहास करतो. भगवान श्रीरामकृष्णांचा हा स्त्रियोचित भाव अत्यंत स्तुत्य आहे आणि त्यातून ईश्वर भक्तीच निर्माण होत असते. आणि अत्यंत पुरुष शरीर असूनसुद्धा हे ज्याला म्हणतो की अशा प्रकारचे भाव, इतके पवित्र भाव हे एका पुरुष शरीरामध्ये पण येऊ शकतात. हे भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या या लीलेतून दाखवलं. असो, तर ही थोडी आपण आगळीवेगळी चर्चा केली. आता मी तुमच्या पुढे जी आपण आता चर्चा केली की जटाधारी आहेत म्हणजे रामायती साधू, त्यांच्या जवळचा तो छोटासा रामलला, 1-1.5-2 वर्षाचे जे जसे मुलं खोड्या करतात तसं त्याचा एक तो चंचल स्वभाव आणि भगवान श्रीरामकृष्ण. आणि आता या तिघांमध्ये खूप गट्टी जमलेली आहे. आणि त्यावेळेस काय काय सगळ्या गोष्टी आणि काय गमती जमती झालेल्या आहे हे वृत्तांत मी त्याचे काही टिपणं काढूया मला असं वाटलं. मी काढले सुद्धा, पण काढल्यानंतर मला असं वाटलं की नाही, ह्या गोष्टी जशा आहे तशाच मांडल्या पाहिजे बिलकुल. कारण की एक एक शब्दाला इतका महत्त्व आहे. आणि त्या सगळ्या म्हणजे आपण जेव्हा कल्पना करतो की ते छोटेसे प्रभू रामचंद्र काय काय सगळं गोंधळ घालत आहेत आणि कसं या दोघांची म्हणजे धांदल उडत आहे. आणि मजा म्हणजे अशी की इतर कोणालाही त्या गोष्टी दिसत नाही. त्यांना फक्त असं वाटतात हे 2 माणसं त्या मूर्तीजवळ बसलेले आहेत आणि ती मूर्ती स्थिर आहे. पण जे काही घडत आहे ते त्या वृत्तांत आपण वाचूया. रामलाला मूर्तीचा वृत्तांत. आणि हे आहे 2nd व्हॉल्यूममध्ये, बरं, म्हणजे द्वितीय भागामध्ये आहे. रामायती बाबाजी या मूर्तीची नेहमी सेवा करीत असे. जिथे जाई तिथे बरोबर घेऊन जात असे. जी भिक्षा मिळत असे तीच रांधून मांधून रामलालाला नैवेद्य दाखवित असे. नुसते एवढेच नव्हे तर त्याला दिसत असे की रामलाला खरोखरच खात आहे. आपण घरात लहान बाळ बघतो ना, ते खात आहे. कधी आई भरवते आणि तो म्हणतो नाही मी माझ्याच हाताने खाणार, आणि असं म्हणून ते सगळं खालती पसरवून देतोय, पूर्ण काय तोंडाला लागलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कल्पना करू शकतो. त्याला दिसत आहे असे की रामलाला खरोखरच खात आहे किंवा कोणता तरी एखादा जिन्नस खाऊ इच्छित आहे, फिरायला जाऊ इच्छित आहे, हट्ट धरीत आहे इत्यादी. आणि ती मूर्ती घेऊनच तो आनंदाने निर्भर मस्त होऊन राहत असे. मलाही दिसत असे की, आता हे सगळं ठाकूर सांगतात आहे बरं, मलाही दिसत असे की रामलाला हे असे सारे करीत आहे आणि मी रोज त्या बाबाजी जवळ 24 तास बसून राहत असे आणि रामलाला बघत असे. दिवसामागून दिवस जसे जाऊ लागले रामलालाचेही तसे माझ्यावर प्रेम वाढू लागले. हे समथिंग वंडरफुल आहे बरं. म्हणजे ईश्वर आपल्यावरती प्रेम करतात, त्यात काहीच म्हणजे प्रश्न नाही. पण आता भगवान श्रीरामकृष्ण हे स्वतः पण अवतार आहेत आणि ते त्या रामलालाला प्रेम करत आहे. आणि हळूहळू त्या लहान रामलालाचं प्रेम
भगवान श्रीरामकृष्णांवरती सुद्धा जडत आहे. मी जोवर बाबाजींच्या जवळ राही तोवर तिथे तो रामलाला छान राहत असे, खेळत माळत राहत असे. आणि मी तिथून स्वतःच्या खोलीत निघून जायला निघालो की तोही बरोबर निघून येत असे. म्हणजे ती दोस्ती आता इतकी झाली, लहान मूल म्हणतं ना की समजा बाबा कुठे बाहेर निघाले, आजोबा बाहेर निघाले की मी पण येतो तुमच्याबरोबर. बिलकुल ते सगळे प्रकार सुरू आहे. मी मना केले तरीही त्या साधूपाशी राहत नसे. पहिल्याने वाटे की बहुधा मनाचे खेळ म्हणून हे असले दिसते. एरवी त्याच्या नेहमीच्या पूजेची मूर्तीवर त्याचे किती प्रेम, भक्तीने काळजीपूर्वक सेवा करतो. तो बालरामचंद्र त्यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करील हे काय शक्य आहे? परंतु म्हणजे काय होत होतं की जसे जसे त्यांची मैत्री प्रगाढ होत चाललेली आहे, तर रामललाची चं प्रेम हे ठाकूरांवरती जास्त होत आहे. आणि ठाकूरांना आधी असं वाटू लागलं की अरे, ज्या मूर्तीची या रामायती साधूंनी इतकी सेवा केलेली आहे, तर तो त्यांना सोडून माझ्याजवळ कसा येऊ शकतो? पण अर्थातच की ते प्रेम त्यांच्यावरती तसं होतंच, म्हणजे वाढत गेलं. दिसे खरोखर दिसे, हे जसे तुम्ही लोक सारे दिसता आहेत तसेच दिसे की रामलला बरोबर कधी पुढे कधी मागे नाचत नाचत येत आहे, तर कधी कडेवर बसण्यासाठी हट्ट धरीत आहे, तर परत कदाचित कधी कडेवर घेऊन आहे, पण काही केल्या कडेवर राहणार नाही. टिपिकल जसे लहान मुलं असतात ते सगळ्या बाललीला बिलकुल जशा घडत आहे. पण काही केल्या कडेवर राहणार नाही. कडेवर उतरून उन्हात धावाधावी करायला जाईल, काटेरी झाडोऱ्यात जाऊन फुलं तोडील किंवा गंगेच्या पाण्यात उतरून पोहेल, उड्या मारील, पाणी उडवेल. किती मना करी की अरे असं करू नकोस, तापल्या जमिनी पायाला फोडे येतील, अरे इतकं पाण्यात डुबू नकोस, थंडी लागून जाईल, सर्दी होईल, ताप येईल. पण तो काय ऐकेल? जणू कोणीतरी आणखी कोणाला तरी सांगत आहे. कदाचित त्याच कमळाच्या दलासारख्या 2 सुंदर डोळ्यांनी माझ्याकडे टकमक पाहत दात दाखवून हसायला लागे. म्हणजे आई जेव्हा रागवते आणि ते लहान मुलगा ऐकत नाही, कधी कधी ते लहान मुलं खोड्या करून वाकुले दाखवतं आपल्या आईला. बिलकुल तोच प्रकार आहे हा. आणखी अवखळपणा करू लागे किंवा दोन्ही ओठांचा चंबू करून वेडी वाकडी तोंड करून मला वाकुले दाखवू लागे. तेव्हा खरोखरच रागवून म्हणे, पाजी कुणीकडचा थांब, आज तुला बडवून तुझ्या हाडाचं पीठ करून देतो, असं म्हणून उन्हातून किंवा पाण्यातून त्याला जबरदस्तीने ओढून घेई आणि ही जिन्नस ती जिन्नस देऊन फुसलावून खोलीमध्ये खेळण्यास सांगे. तर परत कधी काही केल्या खोड्या थांबत नाहीसे बघून थापड चापट ठेवून देई. मार खाऊन दोन्ही सुंदर ओठ दुमडून डबडबल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाही. तेव्हा मग मन कष्टी होई. मांडीवर घेऊन खूप कुरवाळून त्याला विसर पाडीत असे. हे असे सारे खरोखर दिसत असे, करत असे. हे अजून थोडंच राहिलंय, एक पॅराग्राफ वाचतो आणि याच्यानंतर जे लीला प्रसंगकारांनी प्रश्न उभारला आहे ना, तो फार जबरदस्त आहे. पण आधी हे बाललीला पूर्ण करूया. एक दिवस अंग धुवायला जात होतो, त्यानं हट्ट धरला की मीही येतो. काय करायचं? घेऊन गेलो. त्यानंतर पाण्यातून काही केल्या बाहेर येईना. किती म्हटलं तरी काही केल्या ऐकेना. शेवटी रागाने पाण्यात दाबून धरून म्हणालो. ठाकूरांनी त्याची मानगुटी पकडली आणि पाण्यात दाबली. तर मग घे, किती पाण्यात डुबायचंय डूब. आणि खरोखरच दिसलं की तो पाण्याच्या आत गुदमरून थरारू लागला. तेव्हा परत त्याचे दुःख बघून काय केलं असं वाटून त्याला पाण्याबाहेर काढून कडेवर उचलून घेऊन आलो. आणखी एक दिवस त्याच्यासाठी मनाला किती दुःख झालं होतं, किती रडलो होतो ते सांगता यायचं नाही. त्या दिवशी
रामलालानं हट्ट धरला आहे असं बघून त्याला भुलवण्यासाठी धानासहित थोड्या लाह्या त्याला खायला दिल्या होत्या. त्यानंतर दिसलं त्या लाह्या खाता खाता धानाची टरफलं लागून त्याची मऊ जीभ कापली गेली आहे. तेव्हा मनाला दुःख झालं. त्याला मांडीवर घेऊन गळा काढून रडायला लागलो आणि त्याची हनवटी धरून म्हणू लागलो, ज्या तोंडात आई कौशल्या लागेल म्हणून आटीव दूध, साय, लोणी देखील खूप काळजीपूर्वक घालीत असे, मी असा करंटा की त्याच तोंडात हे तुच्छ खायला घालताना माझ्या मनाला थोडाही संकोच वाटला नाही. हे शब्द उच्चारता उच्चारता ठाकूरांचा परत पूर्व शोक उसळून आला आणि ते आम्हा लोकांसमोर व्याकुळ होऊन असे काही हमसून रडू लागले की रामलाला बरोबरचा त्याचा प्रेमसंबंध बिंदू मात्रही आम्हाला कळू शकला नाही. तरी आमच्या डोळ्यात पाणी आले. आता ही घटना केव्हा सांगत आहेत ठाकूर? बऱ्याच वर्षानंतर आपली आठवणी सांगत आहेत. आणि त्यावेळेस मी कसं रामलालाला त्या धानाच्या लाह्या खायला दिल्या होत्या आणि त्या धानाच्या लाह्या खायला दिल्यामुळे त्याच्या तोंडाला इजा झाली आणि मग माझ्या मनात हा विचार आला की म्हणजे प्रभू रामचंद्राच्या तोंडाला म्हणजे फार मऊ आहे म्हणून कौशल्या आटीव दूध, लोणी, साय किती काळजीपूर्वक घालत असे आणि मी असा करंटा की त्याच तोंडात ही फालतू जिन्नस घालत आहे, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडाला घाव झाला. आणि हे विचार करून तेव्हा ते रडलेच होते. पण त्यांची आठवण सांगत असताना या सगळ्या त्यागी शिष्यांपुढे त्या घटनेची आठवण करून पुन्हा हमसून रडू लागले होते. म्हणजे याची पावती काय की ते प्रेम कमी झालेलं नव्हतं. ते प्रेम कमी झालेलं मुळीच नव्हतं. मी हे पूर्ण त्यांचे जे डिस्क्रिप्शन जसंच्या तसं तुमच्या पुढे वाचण्याचं मुख्य कारण हेच की या सगळ्या गोष्टी भगवान श्रीरामकृष्णांनी स्वतःच्या मुखाने सांगितलेल्या आहे आणि लीला प्रसंगकार इत्यादी त्यागी शिष्यांनी जशाच्या तशा ऐकून आपल्या पुढे मांडलेल्या आहे. या गोष्टी घडू शकतात किंवा घडलेल्या आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपल्या सर्वांना अनेक प्रकारचे प्रश्न किंवा शंका आपल्या मनात निर्माण होतात की खरंच या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या होत्या का? याला काही पुरावा आहे का? आता हे सगळे प्रश्न लीला प्रसंगकार सांगतात की जेव्हा त्यांच्याकडून आम्ही ऐकलं होतं तेव्हा आमच्या मनात सुद्धा हे प्रश्न निर्माण झाले होते. आणि हेच या लीला प्रसंगाचं सगळ्यात म्हणजे ज्याला मग महत्त्वपूर्ण एक ज्याला म्हणतो की एक शास्त्र आपण याला का म्हणतो, कारण की यांनी लीला प्रसंग लिहित असताना स्वतःच्या मनाच्या भावात जे काही भाव उत्पन्न झाले ते लपवून नाही ठेवले की त्यांनी सांगितलं आणि आम्ही विश्वास केला. आणि त्यांच्या मनात पण ज्या काही शंका निर्माण झाल्या त्या शंका त्यांनी जशाच्या तशा मांडल्या. आणि हे जे भावघन मूर्ती भगवान श्रीरामकृष्णांना दिसत असे, रामायती साधूंना दिसत असे, या संदर्भात ते स्वतःही म्हणतात की मग जर त्यांना दिसत असे तर आम्हाला का दिसत नाही? आणि याचं उत्तर आता काही केले तरी फिरून एकच गोष्ट येते की त्या भावघन मूर्तीच्या त्या म्हणजे त्याची ते सगळी अपूर्व लीला बघण्याकरता आपण पात्र आहोत का? आणि पात्र का नाही आहोत? कारण की आपल्याला हे इंद्रियजन्य हे संपूर्ण जग हे आपल्याकरता सत्य आहेत आणि त्या रामायती साधूंनी त्यांचा तो भाव इतका दृढ झाला होता त्या रामलाला प्रती, त्यांचं मन त्या भावात इतकं दृढ झालं होतं की ते आणि मन इतकं अंतर्मुख झालं होतं की ती जी धातूची मूर्ती ती साक्षात चिन्मयी झाली होती त्यांच्याही करता आणि ठाकूरांकरता. आणि याचं एक खूप मोठं ज्याला म्हणतो की एक विवरण त्यांनी केलं आहे गुरुभावमध्ये. ही जेव्हा आपण गुरुभावकडे जाऊ तेव्हा त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पण आज फक्त एवढंच जर आपण
याच्यावरती एक सिद्धांत घेतला की हे आम्हाला का दिसत नाही, कारण की त्याच्याकरता जी पात्रता पाहिजे ती पात्रता आपण म्हणजे पात्रता आपली इतकी कमी आहे की या गोष्टीमध्ये विश्वास पण होत नाही. आणि त्यात चूक पण नाही आहे काही, कारण की उगीच ज्याला म्हणतो की काहीतरी हिपोक्रेसी करून नाही माझा विश्वास आहे असं म्हणून पण होणार नाही. का? कारण की जोपर्यंत मनामध्ये अपेक्षित पावित्र्य येणार नाही, अपेक्षित त्याग वैराग्य येणार नाही, तोपर्यंत या गोष्टी तशा दिसणार सुद्धा नाही. तर त्याच्याकरता आपण आपले प्रयत्न हे नक्कीच सुरू ठेवायला पाहिजे, यात काहीच शंका नाही. पुढचा मुद्दा जे लीला प्रसंगकार मांडत आहेत या वात्सल्य भावाच्या संदर्भामध्ये, की भगवान श्रीरामकृष्णांचं एक जबरदस्त वैशिष्ट्य होतं. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे असं की जर ते कोणत्या एखाद्या भावामध्ये आरूढ होतील तर त्या भावाचं ते टोक गाठतील. हे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवान श्रीरामकृष्णांची म्हणजे हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं की जर ते एखादी कोणतीही गोष्ट किंवा एखादा भाव त्याच्यामध्ये ते आरूढ होतील तर त्या भावाच्या एकदम त्याला शिगेपर्यंत पोहोचल्याशिवाय ते त्या भावाला सोडणार नाही. त्यांच्या लौकिक आणि हे सगळं चिंतन करत असताना लीला प्रसंगकार लिहितात की ठाकूरांचं मन कसं होतं, तर ठाकूरांचं मन होतं अत्यंत उद्यमशील होतं. आता उद्यमशील म्हटल्यानंतर त्याचा काय अर्थ घ्यायचा, तर मनाची जे चंचल लोक असतात ते सुद्धा उद्यमशील असतात. घटकेत हे करू दे, घटकेत ते करू दे, घटकेत ते करू दे, उद्यम घडत आहे. पण ते उद्यम काय दाखवतं? मनाची चंचलता. पण ठाकूरांचं मन कसं होतं? ठाकूरांचं मन अत्यंत शांत होतं आणि शांत मनाच्या बरोबर अत्यंत क्रियाशील पण होतं. पहा, या दोन्हीमध्ये फार अंतर आहे. आणि म्हणून लीला प्रसंग शास्त्र का म्हणावं की जेव्हा ते म्हणतात की ठाकूरांचं मन फार उद्यमशील होतं, आणि पुढे ते सांगतात की याचे दोन अर्थ निघतात, म्हणजे चंचल आणि क्रियाशील, शांत आणि क्रियाशील. आणि शांत आणि क्रियाशील असल्यामुळेच कोणत्याही भाव जेव्हा ते ग्रहण करायचे, ते भाव ग्रहण केल्यावर त्या भावाच्या टोकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते शांत बसायचे नाही. हा मुद्दा म्हणजे हा पहिला सिद्धांत मांडल्यानंतर या मुद्द्याचं त्याच्या खालती ते लिहितात की त्यांच्या लौकिक जीवनाकडे बघितल्यानंतर आम्हाला हे लक्षात येतं, लीला प्रसंगकार लिहितात बरं, आम्हाला हे लक्षात येतं म्हणजे साधाजी महाराजांनी वगैरे बघितलंय की ठाकूरांच्या लौकिक जीवनामध्ये पण ही सवय होती, म्हणजे बाह्य जीवनात वावरताना जर एखादं कार्य त्यांनी हातात घेतलं तर ते कार्यसुद्धा ते पूर्ण तडीस न्यायचे, अर्धवट सोडायचे नाही. म्हणजे मी हा मुद्दाम याचं सायकोलॉजिकल ॲनालिसिस का करतोय की पहा, आपल्याला आपल्या मनाला वळण लावायचं आहे. मन दिसत नाही, मनाला वळण लावायचं आहे. मग त्याच्याकरता काय करायचं असतं? शिस्त लावा, डिसिप्लिन्ड लाईफ जगा, हे आपल्याला सगळे आपले गुरुजन सांगत असतात. व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गामध्ये सुद्धा मुलांना मी हेच सांगत असतो. लाईफ जर डिसिप्लिन्ड असेल तर माइंड डिसिप्लिन होणार, माइंड डिसिप्लिन होईल तर ते माइंड लवकर एकाग्र होईल. हा बिलकुल स्ट्रेट इक्वेशन आहे. तर भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये पहा, आणि लीला प्रसंगकारचं तर आता मी काय सांगू, कोणत्या शब्दाने कौतुक करू. त्यांनी आधी काय म्हटलं की भगवान श्रीरामकृष्णांचं मन अत्यंत उद्यमशाली आहे, चंचल आणि क्रियाशील नव्हे तर शांत आणि क्रियाशील आहे. हे सांगितल्यानंतर मग ते लिहितात की त्यांच्या लौकिक जीवनामध्ये सुद्धा नाही, त्याच्यानंतर ते म्हणतात की कोणताही एक भाव ग्रहण केल्यानंतर त्या भावालाच्या शिगेपर्यंत म्हणजे त्यांचं मन असं ट्रेंड होतं. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांचं मन असं ट्रेंड होतं की कोणताही एक भाव ग्रहण केल्यानंतर त्या भावाच्या शिगेपर्यंत ते पोहोचायचे. पण अशा प्रकारची ट्रेनिंग त्यांनी मनाला कशी दिली?
तर आता ते सांगतात ते की लौकिक जीवनामध्ये सुद्धा त्यांची तीच सवय होती. मग आपल्याला काय घ्यायचं आहे की जर मनाला शिस्त लावायची असेल तर शरीराला शिस्त लावा. वंडरफुल. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या प्रार्थनेशी मॅच होतात ना, एक प्रार्थना आहे माझ्याकडे, त्या सध्या नाही आहे. आविरे मेधी, म्हणजे माझी वाणी माझ्या कार्यात प्रतिष्ठित हो वगैरे, अशी ती फार सुंदर प्रार्थना आहे. ती कशा करताय की माझं मनमुख एक झालं पाहिजे. मनमुख एक झालं पाहिजे म्हणजे काय की आधी शरीराला शिस्त लावा. शरीराला शिस्त लागली की मनाला शिस्त ऑटोमॅटिक लागेल. मनाला शिस्त लावणं इतकं सोपं नसतं आणि मन दिसत पण नाही. तर पहा, या घटनेतून आपल्याला बिलकुल लक्षात येतं की ठाकूर आपल्या लौकिक जीवनामध्ये कोणतंही कार्य घ्यायचे तर त्याला बिलकुल पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन नाही पडायचं. असं करून त्यांची ती सवय लागली आणि अशी सवय लागली म्हणून काय झालं की जेव्हा ते कोणत्याही एका भावामध्ये आरूढ व्हायचे, उदाहरणार्थ वात्सल्य भावामध्ये आरूढ झाले, तर त्याच्या शिगेपर्यंत पोहोचल्याशिवाय त्यांना चैन नाही मिळायचा. म्हणजे या प्रकारे आपल्या मनाला आपण शिस्त लावली पाहिजे. हे आपल्या म्हणजे यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. याची चर्चा करत असताना ही भगवान श्रीरामकृष्णांची एक स्वाभाविक प्रेरणा होती आणि हीच प्रेरणा आपल्याला प्रयत्नपूर्वक मात्र प्राप्त करून घेतली पाहिजे. काय की आपल्या कर्तव्यामध्ये मोडणारे जे सगळे काम आहेत, एखादं काम हातात घेतलं की त्याला पूर्ण तडीस न्यायचं. तर त्यातून आपल्या मनाला एक नक्कीच शिस्त मिळणार. पण जेव्हा या गुणाची आपण चर्चा करत आहोत तर इथे लीला प्रसंगकार म्हणतात की विशेषकर एखादा भाव आपण त्याच्यावर आरूढ झालो आणि त्याच्या शिगेपर्यंत जाणं हे ठाकूरांकरता योग्य आहे, पण आपल्याकरता योग्य आहे का? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बरं. 1-2 मिनिटात हा पूर्ण करतो आणि तिथे थांबूया. ठाकूरांकरता तो योग्य आहे, पण आपल्यासारख्या कमकुवत असलेलं मन त्यांच्याकरता हे योग्य नाही का? कारण की आपलं मन सध्या संयमित नाही आहे. आपल्या मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही विचार येतात आणि समजा वाईट विचार आला आणि समजा आपण त्या वाईट विचाराला शिगेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? म्हणून अवतारांच्या जीवनाचं अध्ययन करत असताना खूप सावधान असलं पाहिजे. आणि म्हणूनच एक गोष्टीची चर्चा आपण करत असतो की काही अवतार असतात की त्यांचे जीवनातलं त्यांची शिकवणी त्या अनुसरणीय असतात, अनुकरणीय नसतात. तर ठाकूरांच्या जीवनातला हा जो गुण आहे हा ठाकूरांकरता योग्य होता, पण जोपर्यंत आपण संयमित जीवन जगू शकत नाही तोपर्यंत याच्याकडे आपण थोडंसं फक्त अभ्यास करून निघून जायचं, किंवा आपल्या लौकिक जीवनामध्ये ज्याला म्हणतो की एखादं कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यातून मग जेव्हा मन संयमित होईल, मनामध्ये फक्त चांगलेच भाव येतील, तेव्हा त्या भावाला तडीस नेण्याचा पण प्रयत्न करायचा. म्हणून ते खूप छान म्हणतात की भगवान प्रभू रामचंद्रांचं जीवन कसं आहे तर अनुसरणीय आहे. ते जसे वागले आपण तसं वागू शकतो, पण भगवान कृष्णांचं तसं नाही आहे. भगवान कृष्णाने जे गीतेत सांगितलंय त्याचं आचरण करा, ते अनुकरणीय नाही आहे. त्यांनी जे गीतेत सांगितलंय त्याचं आपण आपल्या जीवनात आचरणात आणलं पाहिजे. पण भगवान श्रीकृष्ण जसे वागले तसं वागणं आपल्याला शक्यच नाही आहे. तर हे अनुकरण आणि अनुसरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून जोपर्यंत आपल्या मनात संयम हा बिलकुल हा सुद्धा शिगेला जात नाही तोपर्यंत एखाद्या भावाला घेऊन शिगेपर्यंत जाणं हे आपल्याकरता एक थोडं धोकादायक होऊ शकतं. आणि हे सगळे चर्चा करत असताना बंधू भगिनींनो, एकच आपल्याला लक्षात येतं की लीलाप्रसंगकारने किती खोल चिंतन केलेलं आहे. एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा आपण अडतो आणि त्याच्या आत शिरण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की किती बारीक 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 आणि मनाचे ते सगळे बारीक भावाचं किती सुंदर ॲनालिसिस करून आणि आपल्याकरता काय योग्य आहे, काय योग्य नाही, आणि अयोग्य आहे तर ते का अयोग्य आहे, आणि ती योग्यता प्राप्त करायची असेल तर ती कशी प्राप्त करायची, हे सगळ्या एकाच ठिकाणी देऊन ते आपल्याला पुढे भगवान श्रीरामकृष्णांच्या मनाचं विश्लेषण करत आहे. म्हणून द ग्रेट मास्टर इज ग्रेट मास्टर. लीला प्रसंग हे पुस्तक हे जबरदस्त आहे आणि आपले ठाकूर द ग्रेट आहेतच, त्यात काहीच वाद नाही.
ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.